अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, पपईच्या झाडाला जेव्हा फळं लागतात तेव्हा ती फळं कापडाने किंवा पेपरने हलक्या हाताने गुंडाळून ठेवली जातात. का? कारण त्या फळांचा सुगंध हवेत पसरला तर कीटक पक्षी त्या गंधाने आकर्षित होऊन त्या फळांवर तुटून पडतात. पण जे फळ सुरक्षित ठेवले जाते तेच संपूर्णपणे पिकून गोड, रसाळ आणि उपयोगाचं ठरतं. तसंच माणसाच्या आयुष्यातही असंच असतं. ज्याला ध्येय गाठायचं असतं त्याने आपल्या ध्येयपूर्तीच्या योजना गुप्त ठेवाव्यात आणि त्या योजना जितक्या गुप्त आणि सांभाळून ठेवाल तितक्याच त्या लवकर आणि परिणामकारकपणे पूर्ण होतील. कारण प्रत्येक स्वप्नाला त्याचं स्वतःचं वेळापत्रक असतं आणि ते वेळेपूर्वी जगासमोर आणलं तर नकारात्मक विचार, अडथळे आणि गैरसमज यांच्या सावल्या त्यावर पडू शकतात. म्हणून आपल्या ध्येयांना बाहेरील गोंगाटापासून दूर व शांतपणे ठेवणे गरजेचे असते. आणि या उदात्त हेतूच्या मागे स्वामी कायम तुमच्या पाठीशी उभे असतात, तुमचं रक्षण करतात आणि योग्य क्षणाची वाट पाहतात तुम्हाला फळ देण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.